नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिरात। आज नवरात्रीचा पहिला दिवस। मंदिर परिसरात भक्तांचा उत्साह अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे। मंदिर सुंदर फुलांनी सजवलं आहे। दिव्यांच्या रोषणाईने वातावरण अजून पवित्र आणि उत्साहपूर्ण वाटतंय। आईचं दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत आणि प्रत्येकाच्या डोळ्यात श्रद्धेची चमक दिसते। नवरात्र उत्सव सुरू होताच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येतात। आज सकाळपासूनच मंदिर परिसर गर्दीने फुलला आहे। सुरक्षा व्यवस्था, लाइटिंग आणि भक्तांच्या सोयीसाठी केलेली तयारी आपण पाहू शकता। मंदिरात विराजमान असलेली आई महालक्ष्मी ही काळ्या पाषाणातील सुमारे 3 फूट उंच मूर्ती असून तिच्या अंगावर सुंदर अलंकार आणि श्रीयंत्र कोरलेले आहे। मंदिराभोवतीचे रस्ते देखील फुलांच्या माळा, नारळ आणि प्रसाद घेऊन आलेल्या भाविकांनी भरले आहेत। महाद्वार रोडवर गजबजलेले वातावरण दिसत आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं आपल्या कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर आज भाविकांनी सजलं आहे। आईचं दर्शन घेताना भक्तांना अपार समाधान लाभलं। नवरात्रीचा हा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे। आई महालक्ष्मीच्या चरणी लाखो भाविक आपल्या मनोकामना व्यक्त करत आहेत। तर मित्रांनो, हा होता आजचा नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा महालक्ष्मी मंदिराचा ब्लॉग। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय अंबाबाई।